विद्यार्थी मित्रांनो, रुद्र एज्युकेशनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्या आणि संख्येची स्थानिक किंमत या दोन बाबींचा विचार आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला होता। आज आपण समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या आणि मूळ संख्या या चार बाबींचा विचार आज आपण करूया। तर बघूया समसंख्या म्हणजे काय। पहिला मुद्दा घेऊया समसंख्या। समसंख्येची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल? समसंख्येची व्याख्या तर समसंख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, म्हणजेच काय तर बाकी काहीही उरत नाही, अशा संख्यांना समसंख्या असे म्हणतात। समसंख्या ओळखण्याची एक साधी सोपी पद्धत अशी की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो, अशा संख्येला समसंख्या असे म्हणतात। मग उदाहरणादाखल काही संख्या आपण या ठिकाणी बघूया। 25, 20, 52, 66 या संख्यांचा विचार करू। आपल्याला काय की समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असावा, जर असेल तर ती समसंख्या असते। बघूया 25 च्या एकक स्थानी 5 आहे, म्हणजे 0, 2, 4, 6, 8 यापैकी नाही, म्हणून ही समसंख्या नाही। 20 या संख्येचा विचार केला तर एकक स्थानी 0 आहे, म्हणजेच ही समसंख्या आहे। 52 मध्ये एकक स्थानी 2 आहे, म्हणजेच ही समसंख्या आहे। 66 च्या एकक स्थानी 6 आहे, म्हणून 66 ही देखील समसंख्या आहे। समसंख्येची व्याख्या पुन्हा एकदा सांगतो। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल, अशा संख्येला आपण समसंख्या म्हणू शकतो। तसेच समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो, म्हणजेच काय तर बाकी काहीही उरत नाही। असा जर विचार केला तर 20 भागेला 2, 10 दोन्ही 20, म्हणजेच काय बाकी काहीही उरलं नाही। पण 25 चा जर विचार केला तर 12 दुनी 24, भागाकार 24, पण बाकी 1, म्हणून 25 ही समसंख्या नाही। बघूया आता दुसरा मुद्दा, विषम संख्या। समसंख्येच्या अगदी उलट विषम संख्या असते। विषम संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही, म्हणजेच काय तर बाकी एक उरतो, अशा संख्यांना विषम संख्या असे म्हणतात। तसंच या विषम संख्यांना ओळखण्याची एक सोपी पद्धत अशी की विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो।
1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक जर संख्येच्या एकच स्थानी असेल तर त्या संख्येला आपण विषम संख्या असे म्हणतो। या दृष्टिकोनातून काही उदाहरण बघूया। 25 22 58 59 आणि 73 या संख्येच्या एकक स्थानी काय आहे तर 5 आहे। 5 आहे म्हणून ही विषम संख्या आहे। 22 मध्ये एकक स्थानी काय आहे तर 2 आहे म्हणून ही विषम संख्या नाही तर ती समसंख्या आहे। 58 मध्ये एकक स्थानी 8 आहे म्हणून ही समसंख्या आहे, विषम संख्या नाही। 59 मध्ये 9 हा अंक एकक स्थानी असल्यामुळे ही विषम संख्या आहे, समसंख्या नाही। 73 मध्ये एकक स्थानी 3 असल्यामुळे ही विषम संख्या आहे। अशा प्रकारे विषम संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असतो। जर एखादा अंक यापैकी असेल तर त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणायचं आहे। यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो बघूया आपण, संयुक्त संख्या म्हणजे काय। संयुक्त संख्या संयुक्त संख्या। आता कुठलीही संख्या जर आपण घेतली तर त्या संख्येला काही अवयव असतात। जसं 1 ने 25 ला भाग जातो, 25 1 25 किंवा 1 25 25। तसंच 5 ने 25 ला भाग जातो, 5 5 25 आणि 25 ने 25 ला भाग जातो। अशा प्रकारे जर एखाद्या संख्येला 1 आणि ती स्वतः या दोघांना व्यतिरिक्त इतर काही अवयव असेल तर त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात। 5 या संख्येचा जर विचार केला तर 5 चे विभाजक काय असतील, अवयव काय असतील, 1 आणि 5। 1 आणि ती स्वतः 5 या व्यतिरिक्त तिसरा अवयव जर नसेल तर अशा संख्येला संयुक्त संख्या म्हणायचं नाही। मग संयुक्त संख्या म्हणण्यासाठी 1 आणि ती स्वतः या व्यतिरिक्त इतर कुठला तरी एखादा अवयव असेल तर त्या संख्येला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो। 1 ते 100 पर्यंत एकूण 74 इतक्या संयुक्त संख्या आहेत। आता याला जोडून पुढचा मुद्दा घेतला म्हणजे पुन्हा संयुक्त संख्येची संकल्पना अधिक स्पष्ट होते। तर बघूया मूळ संख्या म्हणजे काय। मूळ संख्या संयुक्त संख्येच्या अगदी उलट मूळ संख्या असते। मूळ संख्येमध्ये असं असते की जसं 25 चा जर विचार केला किंवा 23 चा जर विचार केला तर या संख्येचे अवयव काय करता येतील आपल्याला, 1 आणि 23 या व्यतिरिक्त 23 ला कुठलाही अवयव नाही म्हणून 23 ही मूळ संख्या आहे। मूळ संख्येमध्ये एक तर 1 आणि ती स्वतः या व्यतिरिक्त इतर कुठलाही अवयव नसतो म्हणून अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात। 2 कुठलाही अवयव नाही, 1 आणि 2 या व्यतिरिक्त 2 ला कुठलाही अवयव नाही, 1 आणि 2। 3 ला सुद्धा तसंच आहे, 1 आणि 3 व्यतिरिक्त कुठलाही अवयव नाही। 5 1 आणि 5 व्यतिरिक्त कुठलाही अवयव नाही म्हणून अशा संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणत असतो। मग सर्वात लहान मूळ संख्या कोणती तर ती आहे 2। 2 चं वैशिष्ट्य असं आहे की 2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे।
एकमेव सममूळ संख्या 2 ही आहे. 2 व्यतिरिक्त इतर कुठलीही मूळ संख्या ही समसंख्या नाही. म्हणून या दोन्ही बाबी आपण चांगल्या लक्षात ठेवायच्या आहे. पुन्हा 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती, तर त्या आहे 25. आपण संयुक्त संख्या बघितल्या होत्या. 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या होत्या 74. मग ह्या 74, ह्या 25, मग 100 पैकी एक कुठे गेला, तर एक ही संख्या अशी आहे की ती संयुक्त नाही, अगर मूळ सुद्धा नाही. एकचा समावेश संयुक्त संख्येमध्ये किंवा मूळ संख्येमध्ये होत नाही. म्हणून संयुक्त संख्या 74 तर मूळ संख्या 25 इतक्या आहे. आता 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या 25 ज्या मूळ संख्या आहे त्या आपण या ठिकाणी बघूया.